नमस्कार मित्रांनो, आपले UGC नेट आणि MS सेट 2026 पेपर 1 सिरीजमध्ये स्वागत आहे. आजच्या क्लासमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा एन्व्हायरमेंट चा टॉपिक पाहणार आहोत, मॉनिटरियल प्रोटोकॉल. हा टॉपिक UGC नेट, MS सेट आणि इतरही स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आपण सर्व मुद्दे सोप्या आणि व्यवस्थित पद्धतीने समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. मॉनिटरियल प्रोटोकॉलचे पूर्ण नाव आहे ओझोन स्तराला हानी पोहोचवणाऱ्या पदार्थावर मॉनिटरियल प्रोटोकॉल. हा स्वीकारण्यात आला 16 सप्टेंबर 1987 रोजी स्वीकारला गेला आणि 1 जानेवारी 1989 पासून तो लागू करण्यात आला. मॉनिटरियल प्रोटोकॉलचे उद्दिष्ट होते ओझोन स्तराचे संरक्षण करण्यासाठी ओझोन हानिकारक पदार्थाचे म्हणजेच ODS उत्पादन आणि वापर टप्प्याटप्प्याने कमी करणे, ज्यामुळे पृथ्वीवर पोहोचणाऱ्या हानिकारक अतिनील किरणांचे प्रमाण कमी होते. याला जागतिक मान्यता मिळाली. हा करार सर्व 198 संयुक्त राष्ट्र सदस्य देशांनी मान्य केल्यामुळे सर्वात यशस्वी पर्यावरणीय करारांपैकी एक मानला जातो. मुख्य ओझोन हानिकारक पदार्थ ODS यामध्ये फ्लोरोकार्बन CFCs, हॅलॉन, कार्बन टेट्राक्लोराइड, मिथाइल क्लोरोफॉर्म आणि हायड्रोक्लोरोकार्बन HCFC याचा समावेश होतो. टप्प्याटप्प्याने बंद करण्याची अंतिम मुदत यामध्ये विकसित देशांनी 1996 पर्यंत CFCs बंद करायचे होते आणि विकसनशील देशाने 2010 पर्यंत. हॅलॉन विकसित देशांनी 1994 पर्यंत आणि विकसनशील देशांनी 2010 पर्यंत बंद केले. यामध्ये दुरुस्त्या आणि बदल करण्यात आले. यामध्ये महत्त्वाच्या दुरुस्त्यांमध्ये लंडन 1990, कोपनहेगन 1992, मॉनिट्रियल 1997 आणि किगाली 2016 याचा समावेश होतो. किगाली दुरुस्ती 2016 ज्याला किगाली अमेंडमेंट म्हणून ओळखले जाते. हायड्रोफ्लोरोकार्बन HFCs यांना लक्ष्य करते की ओझोनला हानी पोहोचत नाहीत पण तीव्र हरितगृह वायू आहेत, ज्यामध्ये HFCs मध्ये 2047 पर्यंत 80 ते 85% घट करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे. किगाली अमेंडमेंटमध्ये बहुपक्षीय निधी म्हणजे 1991 मध्ये स्थापन करण्यात आला, ज्याद्वारे विकसनशील देशांना ODS कमी करण्यासाठी आर्थिक आणि तांत्रिक मदत दिली जाते. आर्थिक सहाय्य विकसित देश बहुपक्षीय निधीत योगदान देतात आणि या निधीतून विकसनशील देशांना $3 अब्ज पेक्षा जास्त मदत दिली गेली आहे. याची अंमलबजावणी आणि पालन, अनिवार्य अहवाल, मूल्यांकन आणि लेखापरीक्षण यामध्ये समावेश आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाचीही तरतूद करण्यात आलेली आहे. UNEP च्या ओझोन सचिवालयाद्वारे यावर देखरेख ठेवली जाते. वैज्ञानिक मूल्यांकन आणि निरीक्षण UNEP, WMO आणि नासा द्वारे नियमित वैज्ञानिक मूल्यांकन केले जाते, ज्यामुळे ओझोन पुनर्प्राप्ती आणि ODS कमी होण्याचे परिणाम तपासले जाते. आरोग्य आणि पर्यावरणीय फायदे UVB किरणे कमी होतात, ज्यामुळे त्वचेचा कर्करोग आणि मोतीबिंदूचा धोका कमी होतो. तसेच शेती, सागरी जीवन आणि परिसंस्था यांनाही फायदा होतो. ओझोन स्तरावर परिणाम लक्षणीय सुधारणा दिसून आलेली आहे आणि ओझोन स्तर 2060 पर्यंत अंटार्क्टिकावर आणि 2040 पर्यंत मध्यम अंशामध्ये पूर्णपणे सुधारेल असा अंदाज केलेला आहे. हवामान बदल कमी करणे ODS कमी केल्यामुळे 135 अब्ज टन CO2 उत्सर्जन टाळण्यात यश आले आहे, ज्यामुळे हवामान बदल कमी करण्यास मदत झालेली आहे. ओझोन संरक्षण आणि मानव आरोग्य जनजागृती 16 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. UNEP ची भूमिका आहे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEP प्रोटोकॉलची अंमलबजावणी पाहतो. WMO आणि
WHO वैज्ञानिक आणि आरोग्य संबंधित माहिती देतात. जनजागृती उपक्रम शाळा, स्वयंसेवी संस्था, सरकार आणि समुदाय यांच्या माध्यमातून ओझोन संरक्षणाबाबत जनजागृती केली जाते. तर मित्रांनो, हा होता मॉन्ट्रियल प्रोटोकॉल चा पूर्ण माहिती, जे तुम्हाला पेपरमध्ये यावरती प्रश्न विचारले जातील. UGC नेट आणि MS सेट पेपर 1 साठी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे अडॉप्टेशन डेट, अमेंडमेंट्स, किगाली अमेंडमेंट कधी झाली आणि एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट हे टॉपिक्स लक्षात ठेवा. नियमित अभ्यास करत राहा, रिव्हिजन करा. तुम्हाला यश नक्कीच मिळेल. भेटूया पुढील क्लासमध्ये. धन्यवाद.